नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत सर्वांच्या घरामध्ये 2 टाइम तयार होणारी रेसिपी, ती म्हणजे चपाती। चपाती सर्वांनाच जमते, पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो पीठ भिजवण्यापासून तर चपाती भाजण्यापर्यंत। आज आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, तर पुढेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। पूर्ण टिप्स आणि दिलेल्या आहेत मी यामध्ये। वेळ वाया न घालवता आपल्याला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर चपाती करण्यासाठी सर्वात आधी मी परात घेतलेली आहे पीठ भिजवण्याची, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे। तर आपण यामध्ये सर्वात आधी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। तर पाणी टाकण्याचं कारण असं की आपण पाणी टाकलं आणि त्यावरती पीठ घेतलं तर पीठ अजिबात परातीला आपले चिटकत नाही आणि आपली परात जास्त पिठाने भरत नाही। तर त्याच्यामुळे ही टिप्स नवशिके जे करणार असेल त्यांनी अवश्य लक्षात ठेवा, तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे ही टिप्स। तर आपण पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये काही कणिकोंडा असेल तो निघून जातो आणि आपलं पीठ एकसारखं भिजवलं जातं, त्याच्यामुळे आपण पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया। तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ भिजवायचं आहे। आधी जेवढं परातीमध्ये पाणी आहे तेवढं आपण पिठामध्ये एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येतो आणि नंतर थोडं थोडं करत आपण पीठ भिजवायचं आहे। तर पीठ सुरुवातीला आधी घट्टसर भिजवायचे आहे आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालत आपण याला पिठाला सॉफ्ट करून घेणार आहोत। तर पीठ जेव्हा आपण भिजवतो ना त्याच वेळेस जास्त हाताच्या साहाय्याने पीठ छान असं भिजून घेतलं ना की पिठाला जास्त भिजवण्याची गरज नाही, एकदम मऊसूत भिजतं। तर बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ भिजवलेलं आहे। फक्त आपण याला 5 मिनिटं ठेवणार आहोत, म्हणजे जोपर्यंत आपण पिठाचे हात वगैरे धुस्तच याला भिजवायचं आहे। तर आपण जास्त वेळ याला भिजून देणार नाही, कारण की जास्त वेळ जर पीठ भिजवलं तर याचा रंग बदलतो, पिठाचा रंग बदलले चपातीचा पण रंग बदलतो। तर बघू शकता फक्त मी 5 मिनिटं पीठ ठेवलेलं आहे आणि एकदम मऊसूत असं आपलं पीठ झालेलं आहे। आता आपण यामध्ये परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ घेऊया चाळून आणि लगेच चपातीला सुरुवात करूया। मी सर्वात आधी जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही टिप्स आहे की गॅस चालू करायच्या आधी आपण असे ज्याप्रमाणे आपल्याला चपाती किंवा ज्या आकारामध्ये चपाती करायची आहे त्या आकाराचे आपण छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढे उंडे पाहिजे तेवढे तुम्ही करून घेऊ शकता। या ठिकाणी मी 4 उंडे करून घेणार आहे आणि ज्यांना स्पीड असेल त्यांनी नाही केलं तरी चालेल। तर या ठिकाणी आपण उंडे करून घेतलेले आहे। आपण चपाती लाटतोय तोपर्यंत आपण फास्ट गॅसवरती तवा तापायला लावलेला आहे आणि नंतर आपण चपाती लाटायला घेतलेली आहे। तर अशा ठिकाणी आपण उंडा घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे चपातीची आणि त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याच्या नंतर थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे, पुन्हा अर्धी घडी करायची आहे आणि नंतर थोडं सुकं पीठ टाकून त्याला पुन्हा दाबायचं आहे। त्रिकोण तयार झाला, हातावरती उंडा न घेता त्याच्यावरती करंजीसारखं आपण जसं पीठ करंजी दाबतो त्याप्रमाणे आपण उंडा दाबून घ्यायचा आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे। तर याने काय होतं की आपली जी चपाती आहे ती जास्त फुटत नाही आणि चपाती एकदम टम्म अशी फुगते। तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही नक्की उपयोगात आणा। तर अशा प्रकारे मी चपाती पूर्ण काठोन काठ लाटून घेतलेली आहे, एकदम एकसारखी आपली चपाती लाटून झालेली आहे। मी चपातीला थोडंसं तेल लावलेलं आहे, आपला तवाही छान असा तापलेला आहे। तव्यावरती पहिली चपाती आपण भाजतोय त्यामुळे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरती तवा छापलेला आहे चपाती टाकून घेणार आहोत। तर चपाती टाकल्याच्या नंतर जेव्हा चपातीला असे छोटे छोटे बॉल्स येतात किंवा असे फोडं आल्यासारखे वाटतात तेव्हा काय करायचं आहे, थोडीशी हलक्या हाताने आपल्याला चपाती फिरवायची आहे। म्हणजे काय होतं की यामध्ये थोडीशी हवा जाते आणि आपली चपाती इथं एकदम अशी मोकळी होते आणि त्यावरती जे बॉल्स आहे ते पूर्ण फुगून वरती येतात, म्हणजे आपली चपाती पूर्ण टम्म अशी फुगते। तर बघू शकता तुम्ही थोडंसं आपण हलवलं की आपली चपाती लगेच फुलून वरती आलेली आहे। ही महत्त्वाची टिप्स आहे। आपण लगेच चपाती पलटून घेऊया आणि चांगली अशी काठून काठ भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही हाताने भाजायची असेल तर हातानेही भाजू शकता किंवा उचटणीचा वापरही करू शकता। मी नवशिके असेल तर त्यांनी सरसा उचटणीचाच वापर करा। मीही हातानेच चपाती भाजते, पण तुमच्यासाठी मी उचटणीचा वापर केलेला आहे। आणि या ठिकाणी काय करायचं आहे, तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा तुम्हाला नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल। अशा प्रकारे आपण आलटीपलटी करत पूर्ण काठ असे प्रेस करत उचटणीच्या सहाय्याने आपण चपाती भाजून घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती तुम्हाला जास्त भाजलेली किंवा कमी भाजलेली अशी आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही भाजू शकता। तर अशा प्रकारे आपली चपाती झालेली आहे। अशा मी दुरडीमध्ये कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि त्यावरती मी चपाती
टाकून घेतलेली आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, आपल्या चपात्या नरम राहतात. आता मी दुसरी चपाती तुम्हाला करून दाखवली. त्याचप्रमाणे पुरीसारखी चपाती लाटून घेतलेली आहे, त्यावरती तेल टाकलेलं आहे आणि ह्यावेळेस मी उंडा जो आहे तो हाताने दाबून घेतलेला आहे. तर तुम्हाला हाताने दाबायला जमत नसेल तर आधीची पद्धत वापरायची आहे आणि ज्यांना हाताने दाबायला जमत असेल तर त्यांनी ही पद्धत वापरायची आहे. तर त्याच पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे, बघू शकता, आणि त्याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि दुसरी ही चपाती आपली मस्त टम्म अशी फुगून तयार झालेली आहे. कापसासारख्या नरम आणि मऊ लुसलुशीत आपल्या चपात्या तयार होतात. बघू शकता तुम्ही की आपल्या चपातीमध्ये 3 पदर आलेले आहेत. आपण डबल उंड्याची पोळी केलेली आहे, तर त्यामुळे आपली चपाती मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि 3 पदर आलेले आहेत. एकदम मोकळे मोकळे असे आपले पदर झालेले आहेत. अशा आपली रेसिपी आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.